महाराष्ट्रात पावसाने पुराने थैमान घातलं आहे। अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाच्या बातम्या सर्रास आपण ऐकतो, पण खरंच आता जो पावसाचा जोर आहे त्याला ढगफुटी म्हणणं योग्य आहे का? काय आहेत ढगफुटीचे निकष, जगातील ढगफुटीच्या घटना आणि त्यामागचं विज्ञान याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा। सगळ्यात आधी आपण ढगफुटीची व्याख्या काय आहे ते पाहूयात। एका तासात 1 ते 10 चौरस किलोमीटर परिसरात 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला ढगफुटी म्हणतात। एका दिवसात नाही बरं का, कारण आजकाल ज्या बातम्या आपण ऐकतो ते एका दिवसात किती मिलीमीटर पाऊस झाला त्याचे ऐकत असतो, त्यामुळे आपल्याला तसं वाटू शकतं। पण एका तासात एवढ्या कमी भागात 100 मिलीमीटर पाऊस होणं ही खूप दुर्मिळ घटना आहे, शिवाय तिचे अतिशय गंभीर परिणाम होतात। जगात या घटना खूप कमी प्रमाणात घडतात, जास्त करून पर्वतरांगा डोंगराळ भागात त्या घडतात। जर मग त्या इतक्या दुर्मिळ आहेत तर मग आपण रोज बातम्यात जे ऐकतोय की ढगफुटी सदृश्य पाऊस, ते काय आहे? परिस्थिती अधिक गंभीर करून सांगण्यासाठी मीडियाने अलीकडच्या काळात या शब्दाचा वापर वाढवला आहे। मुळात ढगफुटी सदृश्य असं काही नसतं। रिमझिम, मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टी असं त्याचं वर्गीकरण त्याच्या तीव्रतेनुसार केलं जातं। याच्यानंतर येते ढगफुटीची घटना, जी क्वचितच घडते। आता तुम्ही म्हणाल की पूर कसा आला, पाऊस दरवर्षीपेक्षा जास्त होतोय, मग याला काय म्हणायचं? तर हो, हे खरं आहे। नदी नाले तुडुंब भरले आहेत, पाणी गावात शेतात शिरल्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती महाराष्ट्राच्या अनेक भागात झाली आहे। पण तरीही त्याला ढगफुटी म्हणणं संयुक्तिक नाही, शास्त्रीय नाही। आपण मुसळधार पावसाला इतकं सामान्य केलं आहे की त्या शब्दाचं गांभीर्यच राहिलेलं नाही। त्यामुळे सर्वांचं लक्ष खेचून घेण्यासाठी हा शब्द जास्तीत जास्त वापरला जाऊ लागला आहे। मुळात ढगफुटी सदृश्य हा शब्दच अस्तित्वात नाही। आपण ढगफुटीची काही उदाहरणं पाहू, म्हणजे आपल्या काही लक्षात येईल। जगात एका मिनिटात 36 मिलीमीटर, 5 मिनिटात 66 मिलीमीटर, 15 मिनिटात 200 मिलीमीटर, 1 तासात 400 मिलीमीटर, एका दिवसात 1100 मिलीमीटर आणि 2 दिवसात 1800 मिलीमीटर हे पावसाचे जगातले सगळ्यात मोठे रेकॉर्ड आहेत। मुंबईचा 26 जुलैचा दिवसभरात पडलेला 1000 मिलीमीटरचा पाऊस सुद्धा ढगफुटीचा प्रकार होता। अशा परिस्थितीत 15 किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात आणि ते इतक्या कमी वेळात कोसळतात की दरड कोसळणे आणि भयंकर पूर येणे या घटना त्यातून घडतात। आता विषय असा आहे की महाराष्ट्रातल्या अनेक भागात जो पूर येतोय तो आधीच धरणही भरलेली आहेत। अशात पाण्याचा साठा आणि जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता संपल्यामुळे होतं। तिथे दिवसभरात 50-60 मिलीमीटर पाऊस झाला तरी ते होत आहे। खडकवासलासारखं धरण ज्याची क्षमता बाकी धरणांच्या तुलनेत कमी आहे। शिवाय डोंगर माथ्याला झालेला पाऊस लगेच धरणात पोहोचतो, त्यामुळे ते लगेच भरतं। पण म्हणून त्यातून झालेल्या विसर्गाला ढगफुटी कारणीभूत नसते। वातावरणात झालेल्या बदलामुळे आजकाल पावसाची तीव्रता वाढलेली आहे, पण बऱ्याचदा आपण पुणे मुंबई सारखी शहरं पावसाने भरली की त्याला ढगफुटीचं नाव देतो। प्रत्यक्षात तेवढ्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आपली नसल्यामुळे लगेच शहरं कमरेपर्यंत भरतात। ही प्रशासनाची चूक आहे। नद्यांच्या बाजूला झालेलं अतिक्रमण याला कारणीभूत असतं, मात्र आपण फक्त शब्दाचा बदल करून निसर्गावर ते ढकलून देतो। त्यामुळे सरकार प्रशासन हात वर करायला मोकळं। मुंबई सारख्या शहरात तर दिवसात 200 मिलीमीटर पाऊस सुद्धा सामान्य गोष्ट आहे। तिथे 100-150 मिलीमीटर पावसानेच मुंबई बुडते। हे कुणाचं अपयश आहे? असो, यातून सरकार किती चुकीचं किंवा शब्दाचा वापर योग्य व्हावा हा मुद्दा नाहीये। इथं विषय आहे की चुकीच्या शब्दामुळे आपल्यापर्यंत पोहोचणारी माहिती ही चुकीच्या पद्धतीने येते, तिचा चुकीचा अर्थ लावला जातो, सत्य आहे त्यापेक्षा भयंकर करून दाखवलं जातं, तसं भासवलं जातं। आणि अशा परिस्थितीत तुम्हाला खरी माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ। अतिवृष्टीमुळे जगात सगळीकडेच पूर येतो। यातून अमेरिका, जपान, चीन, युरोप सारखे प्रगत देश सुद्धा सुटलेले नाही। पाणी जिरण्याची आणि साठवण्याची क्षमता संपली की पूर येतोच, त्यासाठी ढगफुटीची गरज नाही आणि म्हणूनच त्याला ढगफुटीचं नाव देणं हे सुद्धा चूक आहे। मंडळी, ढगफुटीबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।